अवस्थेत माझ्या राजांना बडबुद्रक टोळापूरला नेण्यात आलं आणि शेवटची शिक्षा सुनावली महाराज. शेवटची शिक्षा होती गर्दन कलम करायची. अहो ज्या राजांना आयुष्यभर लोक डोळ्याने बघून म्हणत राहिले राजा असावा तर छत्रपती शिवाजी राजांनंतर धर्मवीर संभाजी राजांसारखा असावा, आता तो राजा आपल्यातून निघून जाणार होता. हो, संभाजी राजांना नेण्यात आलं. संभाजी राजांची गर्दन कलम करायची असा शेवटचा त्या ठिकाणी घोषणा ठरली आणि शेवटचा वार संभाजी राजांवरती होणार होता. हापशी आले, जवळ आले, लखलखती नंगी तलवार घेऊन आले आणि रक्त माझ्या संभाजी महाराजांची मान त्या ठिकाणी गर्दन कलम केली महाराज. गर्दन खाली पडली, मुंडक खाली पडलं, परंतु माझ्या संभाजी राजांची मान तशीच, देह तसाच डगमगले नाही, हल्ले नाही, चालले नाही. कारण का हे स्वराज्य आबासाहेबांचं आहे आणि हे स्वराज्य असंच डौलत राहावं केवळ याच भूमिकेसाठी माझ्या संभाजी राजांनी एवढं सोसलं. किती उपकार केले त्या संभाजी राजांनी. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा.